हॅलो नमस्ते राम राम मंडळी. तर मी गणगay तुमच्या सर्वांचं आपल्या ट्रेक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आणि आज आपण आलेलो आहोत अंदरबनची ट्रेक करण्यासाठी. तर ही जी ट्रेक आहे ही करण्यासाठी आपल्याला इथे म्हणजे सर्वांना जो कोणी येतो त्यांना गाईड घेणं हे मॅन्डेटरी आहे आणि गाईडच्या थ्रूच ही आपल्याला ट्रेक करावी लागते. तर आम्ही सुद्धा इथे गाईड एक घेतलेला आहे. तर ते जे मामा आहेत तर ते आम्हाला आता इथून घेऊन जाणार आहेत पुढे. तर आम्ही कसं जाणार, कुठे जाणार ते एक शॉर्टमध्ये तुम्हाला आता आम्ही सांगतो. म्हणजे व्हिडिओ चालू करण्याच्या आधी म्हणजे तुम्ही जर कोणी इथे येणार असेल तर त्यांना इथे येण्याआधी थोडीफार माहिती असेल. तर चला तर मग आता मी मामांना घेतो आपल्या व्हिडिओमध्ये आणि कसं जायचंय, कुठे जायचं, आपण कुठे आहोत ही माहिती आपण आता जाणून घेऊया. आता आपल्याबरोबर भाऊ खराडे आहेत. तर मी यांना आता मामाच म्हणतोय. तर मामा आता तुम्ही सांगा आपण आहोत कुठे आणि इथून आपण ट्रेक कशी करणार. आपण आहे मी जर पिंपरी गावामध्ये, पिंपरी गाव ते अंदरपण ट्रेक करायचे. पिंपरी गावात तुम्ही जर गेले तर पहिल्यांदा तुम्हाला भेटून वाघजाई पॉइंट. वाघजाई पॉइंट नंतर गेलं काचला आणि त्याच्यानंतर गेल्यानंतर तुम्हाला भेटेल रेड पॉइंट. तिथनं तुम्ही जाऊ शकता. आणि तिथं पुढे माकड्याचा वडा म्हणून वडा, बोकड्याचा वडा तुम्हाला भेटेल. आणि येस्ट पॉइंट व्हॅली येस्ट पॉइंट व्हॅली भेटेल. व्हॅली म्हणजे देवकुंड. देवकुंड पॉइंट व्हॅली पासून तोच. अच्छा, म्हणजे बेसिकली जर आपण ही ट्रेक करायची असेल तर दोन भागामध्ये ट्रेक विभागली गेलेली आहे. पहिली म्हणजे एक शॉर्ट ट्रेक आणि एक लॉंग ट्रेक. तुम्ही आता किती आम्ही फुल ट्रेक करणार आहेत. फुल ट्रेक व्हॅली पर्यंत. व्हॅली पर्यंत. व्हॅली 4.5 किलोमीटरचा येतो. आणि जर अख्खा म्हणलं तर तो 16 किलोमीटर. अख्खा करणार आहे आम्ही. अख्खा जर म्हणले तर तिथे गेल्यानंतर हिरडी गाव लागेल. हिरडी गावात तुम्ही खाली होता घाटाने खाली उतरायचं. आणि विराट टाटा पॉवर हाऊस रायगड, कोकण रायगड मध्ये उतरणार आपण पुन्हा सोडून. अच्छा, मग आता सरासरी किती वेळ लागतो आपल्याला ट्रेक करायला. आपल्याला 6 तास आपल्याला 6 तास लागतात. तर आता आपण माहिती ऐकलीच असेल त्या मामांकडून. तर आपण आता आहोत पिंपरीमध्ये, म्हणजेच तालुका मुळशी आणि जिल्हा पुणे. तर आम्ही आमची गाडी घेऊन आलेलो आहोत. तर असं इकडे आलात ना तुम्ही तर बेसिकली तुम्हाला 2 प्रकारची ट्रेक मिळते. एक शॉर्ट ट्रेक मिळते, एक लॉंग ट्रेक मिळते. शॉर्ट ट्रेक आपली जास्तीत जास्त 4.5 किलोमीटरची आहे आणि तिथून आपण रिटर्न येतो. तुमच्याकडे जर गाडी असेल तुम्ही इथून गाडी रिटर्न जाऊ शकता शॉर्ट ट्रेकनी. बट जर तुम्हाला लॉंग ट्रेक करायची असेल तर ती लॉंग ट्रेक असते देवकुंडपर्यंत. तर त्यावेळेस आपली जी गाडी आहे ती ड्रॉप करून आपल्याला तिकडे मिळते. त्याचे ड्रायव्हर्स सुद्धा इथे अवेलेबल असतात. तर ते लोक काहीतरी 1800 रुपये घेतात. तर आम्ही 800 रुपये देतोय. तर ते आमची ही गाडी आहे ते आपल्या देवकुंडचा जो स्पॉट आहे एक्झिट स्पॉट तिथे आपली गाडी आणून सोडतील. तर ही महत्त्वाची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला ही सांगतोय की जर कोणी मोठी गाडी घेऊन येत असेल तर ही गोष्ट लक्षात असू द्या. आणि ज्यांना शॉर्ट ट्रेक करायचे ते इथूनच आपली गाडी घेऊन जाऊ शकता. आणि ह्या हॉटेल वनराईपासून हे बस आतमध्ये चाललेत ना, आता इथून आपली ट्रेक चालू होते. हा आहे आलूचं झाड. आणि ही आपली करवंदी रानमेवा. राणे दिसायला चिक्कू सारखं फळ असतं आळू, पण खायला तुरट असतं. अच्छा, हा बघा हा आहे धोत्र्याचं फूल. ऍक्च्युअली आपल्याकडे हा व्हाईट असतो पण इकडे याला वेगळा कलर आहे. किती माणसं जातात जास्तीत जास्त? 750. म्हणजे अंदरबनला जायला जास्तीत जास्त 750 लोक पाठवतात का? अच्छा, आणि टोटल गाईड्स किती आहेत? गाईड 30 गाईड. कोणती याची? हे कवळी बोके आहेत ना, हे कुडून नेलेले आहेत भाजीसाठी. अच्छा, कशी लागते भाजी? मस्त लागते भाजी. कांदा मिरच्या टाकायची, मस्त पहिली उकळायची. मग ते काटे कसे काढतात त्या पानांचे? काटे नाही, काटे या पानांना नाही. काटे होते ना कॉर्नरला? नाही नाही नाही, हे भारांच्या भाजीला काटेच नाही. अच्छा, तर दिसतात. गावात येतात का बिबटे? येतात ना कुत्री जे काही न्यायला.
तुम्ही बघितलाय का बिबट्या? हो आता आमचा जन्म की तुला बिबट्या सोडून अजून काय आहे का इथं? टोटल सगळी जनावर आहेत. बिबट्या याची सायल नाही का म्हणतात अशी पिष्ट सायली सायली ती पी आहे, पिसार आहे, सस आहे, सांबर आहे, भेकर आहे, अच्छा. गाव रानडुकर आहे. बघा आपल्यावर आज ट्रेकला कोण आलंय, स्वतः ओमकार सर. आणि अजून 2 जण आहेत, ते मागे धुक्यामध्ये हरवलेत ना. आमचे काका कशी सिट्टी वाजवतात, काका वाजवा एक सिट्टी परत. हा काय आवाज आहे बघा. तर आता आपण ना फायनली 10 ते 15 मिनिटामध्ये हा तिकीट घर म्हणजे चेक पॉईंट आपण म्हणू शकतो इथे आलेलो आहोत. तर इथे तुम्ही पाहाल, याची तुम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकता booking.andarban.org वर जाऊन. आणि 140 रुपये द्यावे लागतात तुम्हाला. आणि फॉरेनर असेल तर 280 रुपये काहीतरी आहे. ते बघा, हे तुम्ही बघा. ज्याच्याकडे कॅमेरा असेल 195 इंडियन अँड फॉर फॉरेनर इट्स 390 असं आहे. आणि पुढे जाऊन ते दाखवावं लागतं आपल्याला तिकीट. तर आम्ही ऑनलाईन बुकिंगच केले, गो डिजिटल. तर अशा प्रकारे आम्ही आमचे पासेस दाखवतो यांना. आणि इथून आपण आपली चालू करूया ट्रेक. मी प्लास्टिकची कोणतीच वस्तू घेऊन नाही जाऊ शकत इथून. हे बघा, ह्या बॉटल्स, पेपर्स वगैरे ह्या काहीच घेऊन जाऊ शकत नाही. आणि जर तुम्ही नेलं तर एका कोणतीही प्लास्टिकची गोष्ट असू दे, कोणतीही असू दे प्लास्टिकची गोष्ट, एका गोष्टीमागे 50 रुपये ते लेबल लावतात. एका गोष्टीचे 50 रुपये. आणि जेव्हा तुम्ही रिटर्न याल त्यावेळेस तुमचे पैसे तुम्हाला रिटर्न मिळतील. बघा आता इथे पाणी कमी आहे म्हणून चाललं ठीक आहे, परंतु जेव्हा पाणी इथे जास्त असतं ना, तिथून चालणं थोडं कठीण होतं. त्या रानामध्ये आढळणारे जे काही प्राणी आहेत त्यांचे इथे फोटो लावले ताई. मी शांत काय माहिती आहे, इथे ना पक्ष्यांचे आवाज येतात, आवाज. त्याच्यामुळे मी शांत आहे, कारण की तुम्ही सुद्धा तो आवाज ऐकावा. तर तो आवाज मी आता पुन्हा ऐकला ना, मी नक्कीच तुम्हाला ऐकवेल. आत्ता तुम्ही ऐकलंय का नाही माहिती नाही, पण ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा तो आवाज असेल. तर व्हिडिओ थोडीशी मागे घ्या, तो आवाज ऐका. एकदम शांत आवाज येतो. आणि जर मला पुढे आवाज आलाच ऐकायला परत, नक्कीच मी तुम्हाला ऐकवेन. तर आम्ही एका मागे एक डोंगर क्रॉस करत पुढे पुढे चाललो आहे. मागे बघाल तर माझ्या कोणीच नाही आहे. आणि पुढे पाहाल, हे बघा ह्या साईडला सगळं धुकं आहे. जे ग्रुप मेंबर्स आहेत ते ऑलरेडी पुढे गेलेत. तर मला त्यांना आता कॅच करायला लागतील. भेटूया आपण. तर आता तुम्ही पुढे बघता ना, तो आहे माकड्याचा ब्रिज. म्हणजे आपण त्याला पूल सुद्धा बोलू शकतो, म्हणजे इव्हन बोलतातच. तर हा जो माकड्याचा पूल आहे ना, हा म्हणजे ताई आता जो आपल्याला दिसतोय तो त्यांनी आत्ता काही वर्षापूर्वी बांधलेला आहे. यापूर्वी जो समोर तुम्हाला दिसतोय ना, तो ब्रिज होता. आपल्या गावाकडच्या लोकांना माहीतच असेल ह्या फुल्याला काय म्हणतात. इव्हन ह्या झाडची काय दांडी आहे ना, तिचा वापर आम्ही शाळेमध्ये असताना पाटी पुसायला करायचो. तर जो कोणी
ही व्हिडिओ पाहत असेल माझा मित्र, आता सगळं आपला हा ट्रेक मिन्या फॅमिली परिवारच आहे. ज्यांना कुणाला हा झाड माहिती असेल आणि ह्या दांडीचा उपयोग आम्ही पाठीपुसाला करायचो आणि त्याच्यामध्ये पाणी असतं, तर नक्कीच तुम्ही सांगा की त्या झाडाचं नाव काय आहे. आतापर्यंत आपण 3 किलोमीटर कव्हर केलेले आहेत आणि हे बघा, तुम्हाला मी सांगितलेलं ना की पाणी वाढल्यानंतर इथे रस्सी लावतात, ती मी तुम्हाला दाखवतो. अशी दोरी ताई लावलेली, अशी रस्सी लावलेली आणि पण आम्ही आता चालू इकडून वरून, इकडून पण जातात, पण आम्हाला जे घेऊन चाललेत मामा गाईड आमचे, ते बोलतात पोराव वरून चला. मग पोरं कशाला ऐकतात, चला वरून. आता आम्ही तो झरा क्रॉस केला आणि पुन्हा एकदा घनदाट जंगलात आम्ही परत आलेलो आहोत. काही दिसत नाही पुढे, सगळीकडे धुका आहे. हे बघा, हे बघा. मी जर जास्त मागे राहिलो तर मी चुकायचो, कारण की हे भरपूर पुढे गेलेत. तर आपण आता पटापट जाऊया. आम्हाला थोडीशी चढण लागलेली आहे ह्या जंगलामध्ये आल्यापासून. तर ही ट्रेक करताना ना, आम्ही जो गोव्यामधील दूधसागर ट्रेक केली होती, सेम फिलिंग आहे, सेम, काहीच फरक नाही. ती सुद्धा ट्रेक अशीच जंगलातून आहे. जर कोणी पाहिली नसेल तर आपल्या लिस्टमध्ये जा आणि दूधसागरची व्हिडिओ बघा. तर हा आहे मंडपाचा धबधबा, मंडपा, बरोबर ना मामा? मंडपाचा धबधबा आहे हा. आणि खास हा धबधबा पाहण्यासाठी आम्ही आमचा रस्ता क्रॉस करून इकडे आलोय. म्हणजे ते बेसिकली आणतातच, जे कोणी ही अंदरबनची ट्रेक करतात तर त्यांना हा धबधबा पाहण्यासाठी ते आणतातच. हा बघा, हा रस्ता बघा मित्रांनो. जर नवीन कोण आला ना तर ते चुकलाच समजा तुम्ही. हे बघा, हा तर तो धबधबा आम्ही पाहिला. आणि धबधबा पाहिल्यानंतर आता आम्ही 4 किलोमीटर क्रॉस केलेला आहे. म्हणजे आमची जी आपली ट्रेकचा जो डिस्टन्स आहे तो 4 किलोमीटरने कमी झाला आहे, बोलायला हरकत नाही. तर आता 1 किलोमीटर नंतर ह्या ट्रेकचा जो फर्स्ट पॉईंट आहे, जे हाफ ट्रेक करतात तो पॉईंट येईल. आणि जे हाफ ट्रेक करतात ते तिथून रिटर्न येतात, म्हणजे पुन्हा ह्याच रस्त्याने जातात. आणि जे कम्प्लीट ट्रेक करतात ते पुढे जातात. हा आपला सेकंड ब्रिज आहे, बोकड्याचा ब्रिज, बरोबर ना मामा? हो बरोबर. तर धीरज, ओमकारला बघा किती घाम फुटलाय. घाम फुटलाय का पाणी आहे साधा? आपण आता हाफ ट्रेक कंप्लीट केले. समोरचा तुम्हाला माळ दिसतोय तो हाफ ट्रेक एंड पॉइंट आहे, ठीक आहे. तर हे जे काही आपल्याला बरोबर जे गाईड करतात ते लोक, ते इथपर्यंत आणण्याचे 1200 रुपये घेतात. आणि ह्या ट्रेकचं वैशिष्ट्य जे आहे, जे तुम्हाला 2 धबधबे आणि हा जो काही जंगल सफारीचा जो काही योग आहे, जे सिनरी आहे आपण म्हणू शकतो, जे आपल्याला बघायचं आहे ते इथपर्यंतच आहे. व्ह्यू पॉईंट्स वगैरे, फोटोशूट वगैरे आपण कुठेही करू शकतो, पण जे नेचर व्ह्यू पॉईंट जे आहेत ते इथेशीच आहेत, ठीक आहे. आणि इथून पुढे जो आपण फुल ट्रेक करणार आहोत आपला, म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला पुढे अजून 10 ते 11 किलोमीटर जायचं आहे. तर तिथे जाण्यासाठी आपल्याला असं व्ह्यू पॉईंट खूप कमी आहेत, नाहीच आहेत व्ह्यू पॉईंट. डिरेक्टली आपल्याला देवकुंडचाच व्ह्यू आहे. तर जे काही व्ह्यू पॉईंट्स आहेत ते इथपर्यंतच आहेत. आता आपण कुठे आहेत ते सांगा. अंदर पण बोकड्याचा व्ह्यू पॉइंट. हा,
इथं आपण उभं आहेत आता. ओके. हा, इथून आपल्याला अजून 12 किलोमीटर जायचंय रायगड, कोकण रायगडला. घाटानी गाव आहे, घाटानी खाली उतरायचं और बिरा टाटा पॉवर हाऊस, तिथं आपली ट्रेक संपती. कुंडलिका ह्याली ती बघायला मिळते इथून. अच्छा. आपण आता जिथून हाफ ट्रेक कंप्लीट होते ते क्रॉस केलंय. 5 ट्रेक आपले कंप्लीट झाले, 5 किलोमीटर आपलं कंप्लीट झाले, हाफ ट्रेक कंप्लीट झाले. आता आपण चालू आहे पुढे, जिथून अजून आपल्याला 10 ते 11 किलोमीटर जायचं आहे. आणि जसं मामाने सांगितलं, टाटा पॉवर हाऊस जो डॅम आहे तिथे आपली ट्रेक फिनिश होते. तर आता आपण आपला पुढचा प्रवास चालू केला आहे. आता बघूया आपल्याला किती वेळ लागतं आहे तिकडे पोचण्यासाठी. आणि मागचा जर रस्ता पाहाल तर हे बघा, ही सगळी कारवीची झाडं आहेत. म्हणजे जे कारवी येते ना त्यावेळेस कारवीचा बी हा जमिनीवर पडतो आणि पुन्हा पाऊस. कुठे हरणटोल, हिरव्याच रंगाचा आहे. हरणटोल आहे ती. हे बघा मागे आपण भीमाशंकरची ट्रेक करतो ना, खांडस मार्गे भीमाशंकर. तर काही असाच सीन आपल्याला बघायला मिळतो तिकडे. ह्यावर्षी काही माझी भीमाशंकरची ट्रेक झाली नाही, पण ती जी काही कमी होती तर ती कमी ह्या ट्रेक मध्ये माझी पूर्ण झालेली आहे. आता बघा, आता आम्ही जे ओरडलो ना ते आम्हाला दिसली हरणटोल. आणि हे बघा, आता हे जे बॅनर्स आहेत ना जिथे लावलेत ना तिथे हे प्राणी आहेतच. 130% आहेत हे प्राणी आहेतच आणि आम्ही पाहिलेत. त्याच्यामुळे इथे जे तुम्हाला असे बॅनर दिसतात आणि जे प्राणी आहेत तर कृपया करून जपून चाला. जर ते प्राणी झाडावरचे असतील तर केअरफुली झाडाच्या बाजूने जा. जर ते प्राणी जमिनीवरचे असतील तर केअरफुली खाली बघून चाला. कृपया करून ह्या गोष्टी तुम्ही पाळाच. खूप शांतता आहे मित्रांनो जंगलामध्ये, कोणी एक नाही. जर तुम्हाला फुल ट्रेक करायचे असेल ना तर विदाऊट गाईड तुम्ही इकडे येऊच नका. ते येऊनच देत नाही ती लोक बेसिकली फ्रॉम दॅट सिक्युरिटी गेट. पण हा जंगल आहे ना खूप छान सुंदर शांत जंगल आहे. आणि हाफ ट्रेक जिथे कंप्लीट होते ना तिथून पुढे हा चालू होतो. आणि एवढी भन्नाट शांतता आहे विचारू नका. आणि अशा भन्नाट शांततेमध्ये तुम्हाला असे रिबिन दिसणार. ज्यांनी कोणी ही ट्रेक केले तर कुणी रस्ता चुकू नये म्हणून आपण दिशादर्शक म्हणू शकतो, तर असे दिशादर्शक लावलेत. याचा अर्थ आपण बरोबर रस्त्याने चाललो. सगळं ते आता आपल्याला पठारी भागाचे, जिथे जिथे तुम्ही पाल, जिथे जिथे नजर जाईल तुमची तिकडे सगळीकडे पठारी भाग आणि ही पांढरी फुलं. हे बघा, इकडे बोलतात याला मोती, आम्ही याला गाबोली बोलतो. आणि याची भाजी केली जाते. तर मी तुम्हाला सांगितलं जे जंगल संपलंय तिथून आम्ही चालतोय. त्याच्यानंतर मी तुम्हाला काही पठारी भाग दाखवला. तर अजूनही तो पठारी भाग काय संपत नाही आहे. ऑलमोस्ट आम्ही 8.5 ते 9 किलोमीटर आता कंप्लीट केलेत. आणि आता एक गाव लागेल असं त्यांनी सांगितलं. आणि नंतर आम्हाला एक उतरण लागेल आणि त्याच्यानंतर डॅम येईल. तर आता 8.5-9 किलोमीटर म्हणजे अजून आम्हाला 6 ते 7 किलोमीटर अजून चालायचं आहे. पण म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे टिल 9.5 to 8 किलोमीटरपर्यंत मी तुम्हाला सजेस्ट करेन की हाफ ट्रेक इज बेस्ट. कारण की ज्यांना चालायचं आहे आणि निसर्गाचा ज्यांना आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी फुल ट्रेक इज बेस्ट. आणि ज्यांना फक्त तो व्ह्यू बघायचा आहे, तो निसर्गाचं सौंदर्य बघायचं आहे, ती व्हॅली बघायची आहे, त्याने हाफ ट्रेक केलेलीच बेस्ट असेल. तर आता बघूया. मी टिल हिअरपर्यंत आमचं सजेशन तुम्हाला सांगितलं. आता
पुढे जर का आम्हाला चांगले व्ह्यूज दिसले तर मे बी तुम्हाला सांगण्याचा माझा इंटेन्शन पण चेंज होईल. मी तुम्हाला सांगू पण शकतो की फुल ट्रेक करा. लेट्स सी. बट हा जो सीझन आहे ना अंधारबनचं, हा पावसाळ्यापर्यंतच आहे. हिवाळ्यापासून इथे गर्दी कमी होत जाते आणि हे जे काही गायडर्स आहेत हे पण आय थिंक येत नाहीत असं ते काका बोलले. कारण की बोलतात की पब्लिकच येत नाही. 3 ते 4 महिन्याचा हल्ली हा सीझन असतो त्यांचा. तर होपफुली कोणी ही व्हिडिओ पाहत असेल ना, त्यांना यायचं असेल तर लवकर या आणि ह्या ट्रेकचा आनंद घ्या. बघा आता ते गाव आलेलं आहे. तर हा थोडासा आणि छोटासा त्याही कॉन्क्रीटचा रस्ता केला आहे इथपर्यंत. एक 40-50 मीटर पण नाही होणार. ठीक आहे. तर हा जो काही रोड केला आहे इट मीन्स आपण आता गावाकडे आलेलो आहे. हा आहे ट्रान्सफॉर्मर, बाजूला शाळा आहे वाटतंय, काय माहिती काय आहे ते बाजूला. फायनली आपण आता गावामध्ये आलेलो आहोत. तर आता इथून आपल्याला खाली उतरायचं. म्हणजे हा गाव सोडल्यानंतर आता कसं आपण पाठरी भागावरून चालत आलो बरोबर आहे. तर आता पाठरी भागात संपलेलं आहे. आता आपल्याला इथून खाली उतरायचं आहे या गावापासून. आपण हिरडी गावात आलो. हिरडी बघा, हा आहे हिरडी गाव. मी तुम्हाला सांगितला आणि इथून आपला उतार चालू होतो. बघा तिथं देवकुंड आहे, ते धुकं दिसतंय, ते डोंगराची सोंड दिसते तिथं आतमध्ये देवकुंड आहे. हा, आणि हा डोंगर हा हिरडी डोंगर, हिरडी गावचा डोंगर. अच्छा, आपण ज्या गावात होतो. हा खजिना, खजिना म्हणजे खजिनाचा डोंगर. आपण आता खजिन्याच्या डोंगरावर आहेत. हो, खजिनाच्या डोंगर. आणि ही मधली व्हॅली हे असेच आपलं आता बिरा डॅमची याली येते. अच्छा, हे बघा आमची अशी पडापडी चालू आहे. पण माझा फोन आहे ना तो पॉकेटमध्ये असल्यामुळे ते मी शूट नाही करू शकलो. पण तुम्ही हे बघू शकता फुल पडापडी चालू आहे राव, फुल पडापडी. आणि या पडापडीमध्येच मला दिसली ती कारवी. हे बघा, गावापासून आम्ही उतरायला सुरू केलंय. कंटिन्युअस असं जंगल उतरतो आम्ही. आणि त्या आधीच्या जंगलामध्ये आम्हाला मच्छर डास वगैरे काय भेटले नव्हते, काय मिळालेच नव्हते. पण या जंगलामध्ये भरपूर प्रमाणात डास आहेत, ते चावतायत. आता इथून देवकुंडला सुद्धा जाता येतं. आणि जे देवकुंडला जातात ना त्यांच्या रील्स आपण पाहिल्या तर हाच तो ब्रिज असतो त्या रील्समध्ये जे देवकुंडला जातात. तर जसं आम्ही तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की जिथे आपली ही ट्रेक एंड होते ते डॅम आहे, डॅम. आणि देवकुंड वॉटरफॉलची ट्रेक जिथून चालू होते ना, तिथे जो बेस विलेज जो आहे देवकुंड ट्रेकचा, तिथे आपली ट्रेक ही फिनिश होते. ह्या ट्रेकमध्ये आपल्याला देवकुंडचा धबधबा नाही मिळत. कारण की जो तुम्हाला मी तो ब्रिज दाखवला जिथून देवकुंडची ट्रेकचा तो एक पॉईंट आहे, तिथून राईट साईडने 8 किलोमीटर ते 7 किलोमीटर देवकुंडचा वॉटरफॉल आहे. पण आम्ही आलो वरून डोंगरावरून, त्याच्यामुळे आपल्याला देवकुंड वॉटरफॉल मिळत नाही. बट काही भाग देवकुंड वॉटरफॉलचा आपल्याला म्हणजे रस्ता जो आहे तो मिळतो. कारण की रस्ता तर सेमच आहे. ठीक आहे. तर ही माहिती तुम्हाला द्यायची होती. कारण की मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की कदाचित देवकुंडचा वॉटरफॉल आपल्याला मिळतो, परंतु तसं नाही आहे. त्या लोकांनीच आपल्याला थोडीशी चुकीची माहिती दिली होती किंवा आमचं ॲझम्पशन चुकीचं होतं. डोंट नो, माईट बी ॲझम्पशनच आमचं चुकीचं असेल. तर हो, आता तुम्हाला समजलंच असेल. तर मी फायनली माझ्या निष्कर्षावरती येतो. जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहायचं असेल, आस्वाद घ्यायचा असेल आणि खरंच तुम्ही हे जे काही 15-16 किलोमीटर आहेत ते तुम्हाला ट्रेक चालायचं असेल तर मोस्ट वेलकम या फुल ट्रेकमध्ये. अदरवाईज तुम्हाला फक्त आपली देवकुंड व्हॅलीचा नजारा बघायचा आहे आणि इतर गोष्टी तुम्हाला व्ह्यू बघायचे आहेत तर तुम्ही हाफच ट्रेक करा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. फुल ट्रेक करू नका. आणि ऑलमोस्ट तुमची हाफ ट्रेक जी आहे ती
साधारण 1 तासामध्ये कव्हर होते. आरामात आलं तर 1 तासात तुमची ती कव्हर होते. जास्त वेळ नाही लागत. यायला 1 तास, जायला 1 तास, 2 ते 2.5 तासामध्ये मस्त मजा करत तुम्ही ती ट्रेक करू शकता. आणि फुल ट्रेक करायचे असेल तर हो, आम्ही 9 वाजता चालू केलं होतं आणि आता वाजले 3. तर असे काहीतरी 5.5-6 तास लागतात आरामात, कारण की पाऊस आहे, वाट निसरडी आहे, त्याच्यामुळे आम्हाला वेळ लागते. फायनली आपण आपली ट्रेक फिनिश केलेली आहे म्हणायला हरकत नाही. आणि आता तुम्ही बघाल तर पाऊस पडतोय. पण आता तुम्ही जर बघाल तर हे बघा, हा डांबरी रोड लागलेला आहे. आणि आता जे उतरण आहे ते उतरल्यानंतर लगेच आपली गाडी खाली असणारच आहे, कारण की ते जसं तुम्हाला म्हणालो आपण त्या टोकावरून ह्या टोकाला आलो तर ते दादा आहेत, ते काहीतरी 800 रुपये घेतात आणि आपली जी गाडी असेल ते घेऊन येतात इथे. तर ते आमची गाडी घेऊन आलेले आहेत. तर अशा प्रकारे ही आमची अंदरबनची ट्रेक सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला कशी व्हिडिओ वाटली ही नक्कीच मला कमेंट देऊन सांगा. ट्रेक करा, पण ट्रेक करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला हाफ ट्रेक करायची की फुल ट्रेक करायची आधीच डिसाईड करा आणि मगच या ट्रेकला या. जय शिवराय.